नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं यदां दास्यान्धकाराभां हस्ते स्फटिकमालिकां विदतिं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वती पते हर कृष्ण भगवान श्री गुरुदेव बजरंग बली की जय, जगन्नाथ महाराज की जय, सर्वाई संकट मोचन हनुमान की जय, महामृत्युंजय भगवान गौरी शंकर भगवान सर्वदा मैया गंगा मैया। हर हर महादेव शंभो काशी तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञाने तत्त्वदर्शन। ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती अनावे तरी संताया बजावे सर्वस्वी। जे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दरवंड तो स्वाधीन करी सुवटा ओळखून तरी तनु मनोजीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दाट। मग अपेक्षिते जे आपले तेही संगती कुसरे जेणे अंतःकरण बोधले संकल्प नाही। जे ज्ञान सद्गुरुजवळ जाऊन त्यांना दंडवत प्रणाम करून घालून केलेला नमस्कार सेवा आणि आत्मसंबंधी प्रश्न या साधनाद्वारे तू जाणून घे। हे अर्जुना, ते शब्द प्रभू म्हणजे तत्व साक्षात्कारी सद्गुरुदेव भगवान तुला ज्ञानाचा उपदेश करतील। हे अर्जुना, असे अत्यंत उत्तम असे ज्ञान जर तुला प्राप्त करून घ्यायचे असेल, मनात आणायचे असेल, तर त्याच मनाला अनुभव यावा असे वाटत असेल तर त्या शब्दज्ञानी संत सद्गुरूंची सर्व भावे सेवा करावी। ते संत सद्गुरू म्हणजेच साक्षात ज्ञानालय आहे, म्हणजे ज्ञानाचे घर आहे।
त्यांची सेवा हा त्या घराचा दारवंट आहे, म्हणजे उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून अशा संत सत्पुरुषांना, सद्गुरूंना आपलेसे कर. जर देहाने, अंतःकरणाने आणि जीवाभावाने त्या सत्पुरुष संतांची, सद्गुरूला नमस्कार करावा आणि निराभिमानपणाने त्यांची सर्व प्रकारे सेवा करावी. अशी सेवा केली असता आपल्याला ते आत्मज्ञान अपेक्षित असते. त्या संदर्भात प्रश्न केला असता ते सद्गुरू ज्ञानोपदेश करतील व तुझ्या ठाई या सांगण्याचे मन ज्ञान संपन्न होऊन तू पुन्हा संशयाला जागा प्राप्त राहणार नाही, संशय होणार नाही. बोल हरी बोल, हरी हरी शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने, श्री गौरी शंकर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि भगवान श्री सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा आणि शिवपंचायतन यागाची आजपासून सुरुवात आहे. आणि या पवित्र अशा कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आला. लहान थोर बंधू भगिनी, भाविक, बालगोपाल, बालकन्या, प्रतिष्ठित पदाधिकारी, सेवाधारी, श्रमदान करणारी मंडळी, माझी माय बहिणी, सर्वांना व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. व्यासपीठावर बसलेले आदरणीय सद्गुरू साहेब परायण श्री महेश गिरीजी महाराज, श्री राघव गिरीजी महाराज, मीडियाच्या माध्यमातून, प्रक्षेपणाच्या माध्यमातून कोणी पाहत असतील त्यांना आमचे बे भगवान, त्यांना ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये श्री ईश्वर महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री किरण महाराज, कोणी हरिभक्त परायण मंडळी असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपणाचं कार्य अतिशय उत्कृष्टप्रमाणे करतायत श्री दिलीप महाराज, श्री विकास महाराज, श्री संतोष पवार मुळे अण्णा, आणि व्हिडिओ वगैरे चांगल्या प्रकारचं आपलं रात्री आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचं प्रक्षेपण दाखवलं. मोठे साहसानं ती कॅसेट काढावं लागली. त्यावेळेस काही एवढं प्रगत हे शास्त्र नव्हतं किंवा एवढी प्रगती नव्हती व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये तर कॅमेरा त्याला
करंट लागायचं तर ते बॅटरी घासायची, बॅटरी झाडाला एक माणूस ते लांब घेऊन जायचे, शेतात घेऊन जायचे. आणि आपल्या आश्रमाची मीटिंग म्हणजे सरकारी मीटिंग त्यावेळेस 84 साली मोठे मुश्किलीनं काढली. खूप असा अपवाद सहन करावा लागला. सगळे चक्रात येते आता समजायला लागले. आणि आता बरं झालं, फार चांगलं झालं. काय समजलं असतं महाराज, याचं वय 34 वर्षाचं, काय समजलं असतं जनार्दन स्वामी काय, कसे बोलायचे, कसे राहायचे. इतकं मोठं संग्रह, लोकसंग्रह केला. अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी जनार्दन स्वामीच्या नावाची. ही टेक्नॉलॉजी स्वामी विवेकानंदाच्या वेळेस असती, रामकृष्ण परमहंसाच्या वेळेस असती, किती चांगलं झालं असतं. परदेशी माता भगिनी आली, तिनं स्वामीजीचे सर्व प्रवचन शॉर्ट हँड केले. आता नाही राहिली ती लिपी, आता काय मोबाईल झाले. पूर्वी आम्ही कॉलेजला असताना ते शॉर्ट हँड असत. भगिनी निवेदिता तिनं ते सर्व भाषण किंवा प्रवचन स्वामीजीचे टेप केले, लिहून काढले 7 भागे. तरुणांनी जरूर वाचलं पाहिजे. रामकृष्ण परमहंसाचं चरित्र आणि स्वामी विवेकानंदाचं कालपरवा. महात्मा गांधीची जातीची थोडी मैं सत्य का उपासक हूं, सत्य मेरा अविभाज्य अंग है आणि उस सत्य से ही मैं आजादी के लिए प्रयत्न करता. काय महाराज. आणि आता तर काय लग्नामध्ये पाहिलं, यानं जग जवळ आलेलं आहे आणि ताबडतोब घरी बसल्या बसल्या आपल्याला जागतिक माहिती मिळू शकते. कथा, प्रवचन, कीर्तन आपल्याला कुठं कामावर सुद्धा ऐकता येतं. एवढी पण यानं थोडा आपल्या मराठवाड्याच्या भाषेमध्ये आयदीपणा वाढला. घरी बसल्या बसल्याच गोधडीतून तोंड काढून पाहत बस. कशाला जायचं एवढ्या थंडी वाऱ्यामध्ये. जे खास स्वामी उगाच 10-5 मुलं, 15-20 माणसं, काय श्रीमत कर्मम कर्म हो, की ते भगवान शंकरासारखं स्वरूप, भगवान शंकराचं आत्मसाक्षात्कार सत्पुरुषांचं काम. आणि कितीही आघात झाला, कोणी निंदा केली, कोणी स्तुती केली, काय नाही, त्याच्याकडे काही फायदा. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टम येन केनते. अनेक प्रकारचे संतांचे लक्षण आहे. ते लक्षण त्यांच्यामध्ये आश्रमाचे संत आहेत. आणि आता काल परवा आम्ही प्रवचनात सांगितलं की आमची दशनाम संन्यासाची परंपरा, सद्गुरू जनार्दन स्वामीचे गुरुदेव भगवान प्रथमदर्शनी सांप्रदायिक होते. पण त्यांना जी दीक्षा दिली हे पण आपल्या गुरु परंपरेनं माहिती पाहिजे मुलांना. लेकरांना नाही कळणार. पण तुम्ही आता सुज्ञ आहेत, काही शिकलेले आहेत, काही माझे माय बहिणी, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, काही कॉम्प्युटर सायन्स आहे वगैरे वगैरे. तुम्हाला काय ओळख होणार आहे जनार्दन स्वामीची? तर बाबा आपल्यात आले, आपल्यासारखे राहिले, आपल्यासारखे बोलले म्हणून ते सामान्य का? नाही, सामान्य समजू नका. नव्हे तो महिमा सामान्य संतांचा, सामान्य संतांचा महिमा नाही.
द्यावं. अंतःकरणामध्ये अशी धारणा आहे किंवा या मुलांना कळलं पाहिजे, संत महिमा कळला पाहिजे, ग्रंथ महिमा कळला पाहिजे आणि यांचं जीवन सुखी झालं पाहिजे. सुखी जीवन वेगळं थोडंफार आणि आनंदी जीवन. आपल्या श्रीमत नित्यनिमितीमध्ये हा परमानंदाची प्राप्ती किंवा सुखापेक्षाही आणखीन चांगलं काही जर असेल तर ते आनंद आहे. म्हणून भगवंताला सच्चिदानंद म्हटलेले. आपण पण आपल्या सद्गुरूंना सच्चिदानंद स्वरूप आहे असं म्हणतो. सच्चिदानंद श्री साईनाथ भगवान की जय, सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ भगवान की जय, सच्चिदानंद श्री चक्रधर स्वामी की जय. कारण ते आनंद देणारे सुख संताकडे आनंद आहे. आणि म्हणून देव या नित्यनिमितीमध्ये आणि हा मंत्र एक आलेला आहे किंवा स्तुती आलेली आहे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा, मंत्र मूलम गुरुवाक्य पदम, अन्यथा शरण नास्ति तमैव शरणम मम तस्मात् कारुण्य. भगवान पार्वतीला भगवान शंकरांनी सांगितलेलं गुरुगीतेतलं आहे. ध्यान करण्यासाठी कोणती मूर्ती असेल तर ती आपल्या गुरुदेवांची मूर्ती आहे. ठीक आहे, कोणाचे गुरुदेव कसे आहे, कोणाचे कसे, कोणत्या प्रकारचे, कोणत्या संप्रदायाचे आहे वगैरे वगैरे. सद्गुरु जनार्दन स्वामींचे गुरुदेव भगवान श्री नागाबाबा गोरक्षजती हे श्री पंच जुना खड्याचे अर्थात ते सिद्ध होते. जटाजूटधारी, सर्वांगाला भस्मांकित आणि दिगंबर. 7-8 कुंभमेळ्याच्या अगोदर माझ्या बाबाजीचा अवताराविष्कार होता. त्यावेळेस ते अंदरसूरला आले आणि या कोई भगवान शंकर का मंदिर है, एका शेतकऱ्याला विचार. कोंडाजी घोडके नावाचे शेतकरी होते. त्याच्यावर त्यांच्या वस्तीवर मी जायचं धान्य गोळा करा. इतका आनंद व्हायचा त्या म्हाताऱ्याला. माहिती व्हायचं अगोदर का बाबा येणार फळं वगैरे वगैरे. म्हणलं बाबा तुम्ही जनार्दन स्वामीची लहानपणी सेवा केली, काहीतरी सांगा. त्यांनी सांगितलं की माझं बाबा तुम्ही फार भाग्यवान, तुम्हाला जनार्दन स्वामींनी संन्यास दीक्षा दिली. आमच्या गोरगरिबाच्या शेतकरी समाजाच्या दृष्टिकोनातून जनार्दन स्वामींनी डोकं टेकायला जागा करून दिली. साधा माणूस शेतकरी, माळी समाज. म्हणलं बाबा एवढं मोठं नाही आम्ही, तुम्ही प्रत्यक्ष जनार्दन स्वामींची सेवा केली आहे, त्यांना दूध नेऊन दिले. नागबाबाविषयी तुम्ही काही सांगू शकता का? जिज्ञासा होती. म्हणजे बाबा कोणीतरी दिगंबर सगळ्या अंगाला भस्म लावलेला आला नाही तर आमची साधी झोपडी म्हणजे साधं घर होतं, समोर बसले अंगणामध्ये. बोल बेटा या कोई शंकरजी का मंदिर आहे? म्हणजे आहे बाबा. आता सगळ्या बाय माणसं घाबरलं. आता 80-90 वर्षापूर्वीची गोष्ट. दिगंबर अवस्थेत लोकांना पाहिल्यानंतर आता लोक त्रास देतात.
तर आहे म्हणे बाबा, या नागेश्वर का मंदिर है, बता. आणि बाबा काहीतरी घ्या, दूध वगैरे काय जेवण वगैरे, देव जो आहे असो दे, जेवण करायचं. दूध वगैरे घेतलं. म्हणे बाबा अनुभव असा आहे, आम्ही माळी, या ठिकाणी नागा बाबा बसलेले होते, त्या ठिकाणी आम्ही बेलाचं झाड लावलेलं नाही, आपाप उगून आलं. एवढं मोठं कोडे आम्ही गेलो पाहिलं, आपाप झाड उगलं, आम्ही काही लावलेलं नाही. आता आम्हाला त्यावेळेस काही समजलं नाही, पण आता प्रवचनाच्या माध्यमातून ज्या वेळेस प्रचार झाला सद्गुरू जनार्दन स्वामींचा, त्यावेळेस कळलं कोणीतरी सिद्ध महापुरुष, आणि ते त्या ठिकाणी नागबाबा अंदर सोडला, तिथे मंदिरात राहिले, ते गांजे वगैरे प्यायचे. आणि मग गांजे पिणारे लोकांकडं शंकर सोसायटीचे लोक बरोबर जातात. तुमच्या खेड्यात आहे कधी मला सांगता येणार नाही, पण आमच्या शहरामध्ये बरोबर बाबाची सोडशी झाली, तर त्याच्यात आम्हाला गांजेची पुढे चिलम द्यावं लागली 16 वस्तू. इतके खुश झाले काही साधू, 16 वस्तूमध्ये 16 नाही का 22-24 वस्तू दिल्या. चिलम, तिच्यामध्ये असणारा खडा, तिला खाली असणारं फडकं आणि गांजा. ते आता मागून आता कळलं, आखाड्याच्या लोकांनी सांगितलं बाबा बहुत अच्छा हो गया, बहुत अच्छी सोडशी हो गई. आता माझे गुरुबंध होते, अतिशय प्रेमाचे संबंध, म्हणून येत होती त्यांचं सर्व केलं. तेच लोक सांगतात की अशी सोडशी नाही पाहिल्या, इतक्या चांगल्या वस्तू वगैरे, एकदम नंबर 1च्या वस्तू, 16 वस्तू, 22-24 वस्तू. सुईद्वारा सुद्धा आई यादी गुरुजीकडे दिली. नागा बाबा गोरक्ष जेती त्या ठिकाणी आले. ते एक जिज्ञासून सांगितलं की बाबा एक अनुष्ठानात सर्व जनार्दन स्वामीचे स्वात्मानुभव, माझी गुरुदेव याच्यावरच प्रवचन करा 7 दिवस. ही खरं चैत्र आम्हाला ऐकायला मिळेल, कारण तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या संगतीत राहिलेले, कारण 7वी पासून तर शेवटपर्यंत. म्हणलं ते जनार्दन स्वामीची प्रेरणा असेल तर होईल. मग त्यांनी तुम्ही लिहून काढा. ज्याला सांगता येतं ना त्याला लिहिता येत नाही. संत जनार्दन स्वामीचं सोडा, पण संत नामदेव महाराज अभंग बोलायचे आणि परिसर भागवत लिहायचे. श्री संत तुकाराम महाराज अभंग बोलायचे आणि संताजी महाराज जगनाडे लिहायचे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली गुरुदेव भगवान ज्ञानेश्वरी सांगायचे आणि सच्चिदानंद बाबा लिहायचे. स्वामी विवेकानंद प्रवचन करायचे आणि भगिनी निमित्त लिहायचे. बरोबर, लिहायचं सांगू नका. मी इतकं लिहिलेलं आहे, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचा क्लार्क म्हणायचे मुलं, इतक्या नोट्स काढायचं. आता लिहायचं आणि त्याच अक्षर बी चांगलं होतं. आता लिहायची एवढी सवय राहिली, पण 16-17 वर्षापासून पाठीवर लिहायची सवय आहे. तरी काय की लोक खालून पाहतात की काय काही वाचताच येत नाही अक्षर. खाली असं शब्द लिहिला, तो म्हणतो रवा आहे का? खाली जाऊन पहा. त्याला वाटलं रवा, खाली जाऊन रवा पहा आहे का, उद्या दिंडी आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय त्या ठिकाणी सद्गुरू मला सांगायचं की आपण संत पाहिले, सत्पुरुषत्व पाहिलं सद्गुरू जनार्दन स्वामी आणि साधू. श्री संत नागाबाबांनी सद्गुरू जनार्दन स्वामीला श्री पंचजीवनी आखाड्याच्या पद्धतीप्रमाणे दीक्षा दिली. म्हणून ते मौन अवस्थेत साधना करायचे, तर म्हणून त्यांचं नाव मौनगिरी ठेवलं.
हे मौनगिरी, तो तुम्हारा नाम हास्य मौनगिरी. खरं वास्तविक तिथे एक देवाबाबा म्हणून होते, ते पण गाणे वगैरे प्यायचे, पण ते फारच तीव्र वैराग्य होते. त्यांची लंगोटी जी होती महाराज, ते लंगोटीवरच राहायची. ती काथ्याची विणून शिवली होती त्यांनी, काथ्या. विचार करा तुम्ही किती कडक असतो. आणि ते अतिशय कोमल अंगावर ती लंगोटी कसून बांधायची. ब्रह्मचारी शिव्या पण फार द्यायचे. माझं दर्शन झालंय त्यांचं. कोणी असो शिव्या द्यायचे, बरं असे भारी शिव्या द्यायचे, गांजा प्यायचे. पण भगवान नागेश्वरावर अत्यंत श्रद्धा, अत्यंत विश्वास. कोणी द्या नका, ते पण फलारी होते. कोणी नाही दिलं काही त्याचे लिंबाचं पाला खायचं, काही जरूर नाही लोकांची. ही साधू परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामींनी आमच्या दीक्षेच्या वेळेस मी प्रत्यक्ष पाहिले. शिवगिरी महाराज होते, आता हे शिवगिरी महाराज नाही, यांचे आजोबा. आता जसा विचार केला आमच्यात बी नात्याशेला आहे. तुमच्या जसे नातू पण तो आता शेटलं जसं नातू झाले ते आजोबा, भाभी झाले आजी, आणि मधुर झाला काका त्याचा भाऊ. एक माणूस घरात आला किती नाते वाढतात. नवीन माणूस घरात आला, नवीन जीव घरात आला तर किती नाते वाढले. कोणाची मामी, कोणाची काकी, कोणाचे काय, कोणाचं काय. ते शिवगिरी महाराजांना बाबाजींनी प्रत्यक्ष त्यांचं असं दर्शन घेतलं. हे प्रत्यक्ष या ते अनुभव पाहिले. आणि बाबा ते फार कडक होते, तपस्वी होते. ती नग्न राहिली, दिगंबर. 12 वर्ष त्यांनी आणि नीलांबिकेश्वर तपश्चर्या केली. ते जर गावात आले तर गावाचे लोक दरवाजे लावून घ्यायचे. कडक होत असं, ते म्हणून ते व्हायचं वाच्या सिद्धीसारखं. पण बाबा माझे हे 13 लेकर आहे, यांना संन्यास द्या. तुम्हाला माहिती आहे, मला काही माहित नाही आहे तुमच्या रीतिरिवाज. बाबाजीची भाषा, मुझे मालूम नहीं बाबा, ये बच्चे आगे चल के इनको मान्यता मिलना चाहिए साधु समाज में. बोले बहुत दक्षिणा लगती है. ते कडक होते. बाबा मुझे तुमको मालूम है मेरा क्या है, ये गरीब लोग आते मेरे पास, कुछ देते तो नहीं मगर श्रमदान करते, उसमें चलाता है मैं, मेरे पास इतना पैसा का. अच्छा ठीक है, काय त्यांना सद्बुद्धी झाली, हो जाएगा, जितना है उतना दे दो. बोले बाबा मेरे पास सीधा है, गुळ घेऊन जा आणि गहू घेऊन जा, तांदूळ घेऊन जा, पैसे नहीं. ये भंडारे में, अरे दे दे. अरे इतना बड़ा सिद्ध महापुरुष हमारे अखाड़े का वैभव है, कर देंगे, कुछ नहीं. इतका आनंद झाला महाराज सद्गुरू जनार्दन स्वामीला. त्या आनंदाचं शहर माझ्या डोळ्यासमोर आलं. अरे बाबा पुरव आवरा, लवकर लवकर आवरा. रात्रभर झोप नाही बाबाजी. रात्री 2 वाजता उठून दिलं, कारण 3ला ती मिरवणूक राहते. 2ला उठून विधी वगैरे करून गेला आम्ही नीलांबिकावर. तिथे ते आमचे सर्व केस काढ, किती मोठे जाटा होते पाहिजे, ते सर्व काढून सगळे केस, गुप्तांगावरचे सुद्धा सगळ्या अंगाला भस्म लावलं. आता तरुण, माझे माय बहिणी सुद्धा तिथं तरुण, आमच्या विद्यार्थ्याच्या अवस्थेतल्या त्या दिगंबर अवस्था. सगळ्या आम्ही 13 लोकांना काहीच नाही अंगावर, सगळ्या अंगाला भस्म लावलं. पण विशेष असं आहे देव, माझा अनुभव सांग की भस्म लावल्यानंतर सगळ्या दृष्टी अशी होऊन जाते की समरूप दृष्टी होऊन जाते. न माय, न बहिणी, न कोणी सारखं काय. आणि ती 3-3:30ला मिरवणूक निघली. दीक्षा झाली, पंचगुरु झाले, सगळे झाले. कोणी लंगोटी दिली, तो एक गुरु असतो, लंगोटी गुरु म्हणतात त्या. कोणी जनार्दन स्वामींनी मंत्र दिला म्हणते मंत्र गुरु आहे. कोणी शिवगिरीजी महाराज होते ते आचार्य गुरु होते, त्यांनी सगळ्या प्रकारचा नियम सांगितले आखाड्याचे. कोणी लंगोटी देतं, कोणी वस्त्र देतं, कोणी भस्म लावतं. असे 5 प्रकारचे गुरु असतात. अशी पंचगुरूंची दीक्षा, ज्याला महापुरुष दीक्षा म्हणतात, ती झाली.
म्हणून द्या हो सद्गुरू जनार्दन स्वामी हे साधू संप्रदायाला साधुत्व सुद्धा त्यांच्यामध्ये आहे, सत्पुरुषत्व आहे आणि संत आहे. म्हणून द्या हो त्यांचे आपल्यावर अनंत अनंत उपकार आहे, काय सांगू या ठिकाणी या श्लोक जो आहे या 4थ्या अध्यायातला आणि 34वा श्लोक आहे. भगवान सुद्धा सांगतात की अर्जुना, आता भगवान कोण आहे तुम्हाला सर्वांना पाठ आहे. विशेषतः मानव संप्रदायामध्ये हा श्लोक प्रार्थनेच्या वेळेतच म्हणला जातो. वसुदेव सुतम देवम कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आता भगवान श्रीकृष्ण सर्व शास्त्राचं कोविद माणूस, सर्व शास्त्राचं ज्ञान असणारे सर्वज्ञ ते, म्हणून चक्रधर स्वामीला सर्वज्ञ पण म्हणतात. भगवान जर सर्वज्ञ आहे तर मग ते का अशा संताकडे जाय सांगतात. तरी या संताशी बजावे सर्वस्वेशी माऊली ते जोप, मराठीमध्ये भाषांतर करतात. तर अर्जुनात तुला जर ज्ञान पाहिजे असेल, आता प्रत्यक्ष जगद्गुरु असताना मग ज्ञान सांग, तुम्ही सांगा ना. नाही माझा तो अधिकार नाही असं नाही म्हणले देव. तू त्या संताकडे जा, त्यांची सेवा कर. त्या सेवेनं प्रसन्न झाल्यावर तुला प्रश्न विचारायची गरजच नाही, तुझं सर्व संदेह निवारण होईल. तुझी सेवा म्हणून द्या हो तद्विधी प्रणिपातेनम परिप्रश्ने सेवाय उपयोगस्थिती ते ज्ञानम ज्ञानात तत्वदर्शनम. अर्जुना, तू त्यांच्याकडे जा, त्यांची सेवा कर. पण ते महापुरुष कसे पाहिजे? तत्वदर्शी पाहिजे, स्तोत्री आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजे, स्वात्मा अनुभव आलेला पाहिजे. सद्गुरू जनार्दन स्वामी प्रत्यक्ष प्रवचनात या पहा, तुमच्या खिशात मोबाईलमध्ये आहे, भरपूर अशी प्रवचन जनार्दन स्वामीचे आहे. पारेश्वराचं मंदिराचं काम चालू होतं. गरीब लोकच विचार, शेतकरी, मराठा समाजाचे जास्त, सगळ्या समाजाचे. बाबाजी आमच्या गावाला मंदिर बांधायचं, आम्ही आमच्या परीने मदत करतो. श्रमदान लिहायचे ते लोक खूप. बाबाजीला श्रमदान आवडायचं, तर म्हणून बाबा चला तर कुठं कोणतं मंदिर बांधायचं. गेले बाबाजीला घेऊन, तिथं प्रवचन वगैरे झालं. पारेश्वर म्हणजे पारेश्वराचं मंदिर पालखेड गावाला फार महत्व आहे. पालखेड गावाची एक पेशव्याच्या काळातली पालखेडची लढाई महत्वाची. बखर वाचा, पेशवे बाबूराव, पेशव्यांच्या काळामध्ये पालखेडची लढाई प्रसिद्ध आहे. निजामाची नापली झालेली महाराष्ट्रात. जी जनार्दन स्वामी मंदिराचं काय आख्यायिका आहे त्यांना माहित होतं. त्यांच्या जन्मभूमी जवळच आहे. पाराशर ऋषी म्हणजे भगवान महर्षी व्यासांचे वडील, त्यांनी हे मंदिर बांधलेले असं
आख्यायिका आहे. अरे म्हणून एवढ्या मोठ्या महापुरुषाचं मंदिर कसं काय पडझड झालेली आहे, पाडायचं आणि परत बांधायचं, काय संधी झाला थोडा. रात्रभर त्या ठिकाणी बाबाजी राहिले. सकाळी त्यांना दृष्टांत झाला. याच्यातलं एक अक्षरही खोटं नाही. सद्गुरू जनार्दन स्वामींनी त्याच्यावर लिहिले, स्वतः बोललेले. अरे काय सांगू म्हणे, हो साक्षात ते भगवान शंकर, पार्वती, गणपती नंदीवर बसून आले हो साक्षात. साई संगीत हो असं म्हणलेले प्रॉब्लेम. साई संगीत समोर आले. अरे बाबा माझं मंदिर बांधतोय, बांध धन पाया. साई संगीत कोणाला कळणार आहे? लोक संगीतच नाही. साई संगीत म्हणजे जसे तसे. आणि म्हणून द्या हो ते साक्षात्कारी आहे, म्हणून ते साक्षात स्तोत्री आहे, ब्रह्मनिष्ठ आहे. ब्रह्मनिष्ठ म्हणजे आज एवढं तुम्ही विधी पाहताय, किती शास्त्राचं ज्ञान आहे, चारी वेदाचं ज्ञान आहे. म्हणून अशा स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ महापुरुषांची सेवा ज्याला मिळाली, मी काल सांगितलं, ती सेवा 3 प्रकारची असते. देव हे भाग्यवान जे आहे त्यांना प्रत्यक्ष देहाची सेवा मिळते. म्हणजे त्यांना जाऊन घास खाऊ घालणे, त्यांच्या देहाची सेवा करणे हे परम भाग्याचं काम. सेवा ते करू देत नाही. काय बाबा सगळं पराधीन जीवन झालं. कधी कधी सकाळी तिला उठायला वेळ झाला, आम्ही लवकर आलो नाही स्नान घालायला. काय नाही खरं नाही, बाबाचं काही खरं नाही. परत येणं ते जीवन व्यर्थ आहे. पराधीन झालो, मला काही आता करता येत नाही, सगळं तुमच्या भरोश्यावर, आंघोळीला पाणी आणून द्या, हे करून द्या, ते करून द्या. थोडं शांत होऊन दिलं. म्हणलं बाबाजी देवाची कृपा आहे आमच्या. मी काय हे आलं मला पांगळं करून टाकलं देवाने. म्हणलं तुम्हाला पांगळं नसतं करून दिलं तर आम्हाला काही सेवाच करून नसते दिली. मी कराय मी कोणाला हात नव्हतं लावून द्या. देवाने तुम्हाला ते अपंगत्व दिलं ना, अपंग पदरी, ती देवाची आमच्यावर कृपा आहे. त्याच्यामुळे आम्हाला सेवा करायला मिळते. नाही तर तुम्ही खरंच म्हणजे मी कोणाला हात लावून देत नव्हतो, अजिबात नाही. घराच्या बाहेर पडलं तर स्त्रियाला नाही, कोणाला नाही. काय दूध असेल ते तिकडे ठेव, काय पडायचं नाही, काही नाही काय. मग आम्ही भाग्यवान नाही, देवाची कृपा नाही की. अरे पण माझं जीवन पराधीन झालं ना, तेच चांगले. प्रत्यक्ष देहाची सेवा. दुसरी, त्यांनी सांगितलेले मंत्र दररोज नित्यनेमानं करणे, ही दुसरी सेवा आहे. आणि तिसरी सेवा आहे त्यांनी सांगितलेले कर्तव्य कर्म करणे. 3 प्रकारची सेवा आहे. यापैकी पहिली परम भाग्यवानतांना मिळते. आणि भाग्य उदयाचा ठसा, ज्याला मंत्र अनुग्रह मिळतो त्याचं भाग्य उदय झालं. तिसरी जी सेवा आहे त्यांनी सांगितलेला कर्तव्य कर्म म्हणजे त्यांच्याकडं सर्वभावे सर्वेषु मदहृदय शरणेषु देवी पावशी आत्यंतिक गती तुला प्राप्त होईल. इथं तुमच्या सारख्याच अवघड थोडं, पण हे आमच्या सारख्यासाठी. त्यांनी सांगितलेलं नित्यकर्म, त्यांनी सांगितलेलं आचार विचार यथोचित बाळणे, याला परमगतीची प्राप्ती.
ठीक आहे, तुम्ही संसारी, तुम्ही एवढ्यापर्यंत नाही पोहोचले तरी पण तुम्हाला मंत्र मिळाला. सद्गुरू जनार्दन स्वामी सारखे सत्पुरुष संत साधू मिळाले. शिवाय आणखीन भगवान शंकरासारखं स्वरूप आहे, जटाजूटधारी आहे, रुद्राक्ष अंगावर आहेत, सर्व अंगाला भस्म लावलेलं आहे. शिव स्वयं आम्ही तर भाग्यवान आहेस, पण आमच्यापेक्षा जास्त भाग्यवान तुम्ही. आम्ही सांगितलेलं वर्णन किंवा जनार्दन स्वामीवर तुमची श्रद्धा आहे, तुम्ही अतिभाविक आहात. मग आमचे महेशगिरी बाबा असो, राघवगिरी महाराज असो, यांनी बाबाजींच्या नंतर संन्यास घेतला किंवा बाबाजींनी ज्यांनी पाहिलेलं सुद्धा नाही. तुमच्या भागातील एक भाग्यवान आहे. का बरं शेटला शेवटी मंत्रानुग्रह मिळाला बाबाजींचा. किती मोठं काम. एकच ग्रस्त एक लक्ष घेऊन फार गोडे. एकच ग्रस्त आश्रमी श्री संत गजानन महाराजांना 4-5 मिळाले म्हणा, पण सर्वस्व जीवन बाबांच्या कार्यासाठी वापरणार सखाभाऊ, सदाशिव भाऊ म्हणायचे, सखाभाऊ म्हणायचे, सखाराम पाटील म्हणायचे, पोस्टमन होते. त्यांनी बाबांची सेवा केली. बाबा सर्व सोडून देतो, लेकर बाळ आहे त्यांना वाटून दिलं सर्व. आता मला तुमची सेवा करायची. एक निष्प्रभ माणूस भेटला. त्याच्यानंतर त्याच पाटील परिवारामध्ये शिवशंकर पाटील भेटले. 24 तास बाबांच्या कार्यासाठी वाहून घेतलेले ग्रस्त आश्रमी तर कोण आहे? काय संस्थेची प्रगती. असा निष्काम 1000 मिळाला संस्थेला महाराज. सर्व संन्यासी करू शकत नाही. संन्यास धर्म पाळून हे सर्व करायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे. आणि म्हणून एक निष्काम कर्मयोगी मिळावा. किती मोठं काम, किती मोठी संस्था झाली. शाईबाबांना मिळाले. कोते पाटील, तात्या पाटील कोटे, असे 5 लोक होते बाबांचे. पण सर्व प्रत्येक समाजाचे होते. म्हणून द्याव अशा काही नाही. बाबाने जाताना फक्त शाल त्याच्या अंगावर टाकून दिली. कोणी जर दिली असेल ते तर दिगंबरच होते. म्हणून द्याव हो, आपल्याला अशा प्रकारचे सत्पुरुष मिळाले आहेत. तुम्ही अतिभाविक आहात. ही मंडळी तर यांची भाग्याचं वर्णन नाही करता इतकी भाविक. आम्ही सांगितलंय जनार्दन स्वामी असे सत्पुरुष आहे. अर्थात स्वप्नात वगैरे दृष्टांत झाला असेल, एवढी साधना करतात तर, आणि थोडाफार आत्मानंद मिळालाच असेल. जनार्दन स्वामी मिळतोच. योगिनो पश्यन्ते वाचा, तुम्ही बोलू शकता. संवाद. अरे देवा, न बोलणे काही, आता बोलणेच नाही, त्या देवाविने काही, असं होतं कधी कधी. 5-7 आम्ही 10-12 लोक आहेत. त्याच्यापैकी 5 महत्वाचे होते, त्याच्यापैकी 2च राहिल्या. सांगायचं तात्पर्य हे की एवढा मोठा महान सत्पुरुष मिळाला आणि त्या सत्पुरुषांच्या नावाचा किंवा कशाचा वापर. शिवार्पण. श्रीराम जय राम, जय जय राम. प्रत्यक्ष सद्गुरू जनार्दन स्वामीचं स्वरूप भगवान शिवासारखं होतं. म्हणून द्या हो, ध्यान मूलम गुरु मूर्ती, पूजा मूलम गुरुपदा. भगवान शंकराचं ध्यान आणि सद्गुरू जनार्दन स्वामीचं ध्यान एकच आहे, काही बदल नाही.
आता काल गुरुजींनी सांगितलं की कोणाला तरी त्रास आहे पेशाच्याचा, असे लोक ठेवू नका शेठ. ते बुडतात आणि काही बडबड करतात आणि लहान लेकरं घाबरून जातात. त्यांना म्हणावं जातो मी घरी. असे कोणी असेल त्याला पेशाची बाधा वगैरे असेल, माझा पण विश्वास नव्हता, मी शिकलेलो आहे. पण आम्ही कुठून गावातून येत होता, संभाजीनगरमधून. बाबाजीचा आश्रम दूर होता, त्यावेळेस खूप जंगल होतं, काही वस्ती नव्हती, काही नव्हती. गुरुजींनी काहीतरी काम सांगितलं आम्हाला. शिकवणारे गुरुजी होते, त्यांनी रात्री आम्हाला यायला वेळ झाला. दोघं सायकलवर होतो. एक लक्ष्मण श्यामराव पाटील म्हणून मुलगा होता आणि आम्ही होतो. ते आमचे जे गुरुजी होते ते दात घासायचे, ते नस वापरायचे. काहीतरी काम सांगितलं, त्या गावातून यायला वेळ झाला तर सिटीत जायचं आणि तिथून घेऊन यायचं सर्वसामान्य. तर ते म्हणे माझ्या समोरून एवढं सायकलवर एवढं मोठं कुत्रं आडवं गेलं. आज सायकल एवढं कुत्रं राहतं. तो घाबरला आणि त्याला घाम आला आणि तो असं वेड्यासारखा करायचा. गुरुजींनी सांगितलं, रात्री झोपून दिलं नाही गुरुजींना, कुकाडे साहेबांना. असे कोणी असतील तेव्हा मी हातून विनंती करतो की लहान लेकर घाबरतात, त्यांना म्हणून जा तुम्ही घरी. दररोज विधेले यात म्हणून. आणि अनेक प्रकारची पेशाची बाधा विधीला जाते. मला जनार्दन स्वामीचं हे सांगायचं आहे की त्यांचं शिवस्वरूप आहे आणि भगवान शंकराची गण भूतवेताळनाथ ती हर्षयुक्त उमापती. त्यानं आता बाबाजींच्या कुट्यात नेलं, त्याला बाबाजींचं भस्म लावलं आणि नित्यनिमित्त म्हणायला लावली आणि बाबाजींच्या फोटोकडं सारखं पाहायला लावलं. तो रडायला लागला, फोटोकडं पाहून रडायचं. रडून रडून सगळे त्याचे डोळे लाल झाले. आणि मग रविवार होता, आम्ही बाबाजीकडे गेलो. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यावर वेरूळ जायचं. तर भाऊ याचे डोळे का लाल झाले. मग बाबा असं असं झालं. ते घाबरलं, ते एवढं मोठं कुत्रं त्याला आडवं गेलं, ते सायकल पडली. अरे म्हणे तिथं पेशाचे खरं आहे. ते बाबाजीचे प्रवचन सुद्धा ऐका. भांडार जाता भाकरी करायची, अर्ध्या भाकरी काय कोणी खाल्लं नाही, काही नाही, काय करावं. अनुष्ठान मानला. आता ते गेले रावसाहेब पाटील, त्यांना त्रास झाला, छातीवर बसल्यासारखं झालं कोणतरी. पेशाचे असतं तेव्हापासून मला कळाला. शेठ सारखं एक दत्तल शेठ होते, त्यांना पण त्रास झाला. त्यांचा पाय दुसरा ना, त्यांच्या पायावर येऊन बसल्यासारखं झालं कोणी. बाबाजी बरोबर लेकराला राहायचे तर कोणी राहणार नाही. काय महाराज त्यांचे लेकर होते, माझे लेकर इथं राहतील असं जर लेकरांना कळलं तर कोणी इथं राहणार. बाबाजीची भाषा आहे. स्वतः जनार्दन स्वामी शेठ जिथं तो मुलगा पडला ना तिथं गेले. तिथं काय त्यांनी मंत्र वगैरे म्हणले, बाबा आमचे लेकर, माझे लेकर इथं राहणार आहे, तू इथून जाय. सकाळी मी दिलं, खूप वेळ झाले. जनार्दन स्वामी उठलेच नाही. सगळ्यांनी उठवलं. मुलं मोठ्यानं भजन म्हणायला लागले. केशवा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध, उठा स्वामी जन, उठा स्वामी जन, उठल्या, विधी वगैरे केली. विधी झाल्यावर प्रवचन करायचे. बाबा प्रवचनात सांगितलं, बाबा इथं मोठं फार मोठा जिंद होता. त्याच्या माग पळत पळत गेलो, त्याला पार या डोंगराच्या पलीकडं दामटून दिलं. बाबाजीची भाषेवर मराठवाड्याची भाषा आहे. दामटून दिलो म्हणजे तुम्हाला तर चालता येत नाही, त्याच्या माग कशी काय पळाले. जाऊ द्यायचे, पण त्याला दिलं दामटून.
किती गोड आहे महाराज. मला पण ते एकदा सांगायला जोर येत, मला आवडतं की नाही मला सांगता येणार नाही. माझे लेकरे तर राहतील, घाबरतील. काय महाराज किती प्रेम आहे. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावं तुझा आता मी कोणत्या उपाय. तू माय लेकरू मी, तू गाय वासरू मी, आता इथून जावे तुझ्या पुढे निजावे, वृत्ती तुझे ठसावे. घे जन्म तू फिरोनी, येईल मी ही पोटी, खोटी ठरवून देवा ही एक आस मोठी. काही नको देवा, जन्मोजन्मी तुझी सेवा, बस काही दुसरं लागत. असे महापुरुष मिळाल्यानंतर काही मागू नका. आमच्या विरक्त संन्यासाला पण विनंती, काही मागू नका. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही. म्हणून द्यावं असे सद्गुरू आपल्याला मिळाले, त्यांचं ध्यान करावं. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा. त्यांच्या चरणाची पूजा करावी, त्यांच्या पादुकाची पूजा करावी. आपल्या घरामध्ये जे काही आपले कुलस्वामिनी असेल, जे काही इतर देव असेल, पांडुरंगाची मूर्ती असेल, कृष्णाची असेल, आता बालकृष्णाचं जसं आता खूप पूजन चालू आहे, छोटा रंगनाथ वगैरे असे. पण आपल्या देवघरामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीचे किंवा आपल्या गुरुदेवांच्या पादुका पाहिजे. आपल्या देवघरामध्ये आपल्या गुरुदेवांच्या पादुका पाहिजे. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदा. नाहीतर खिशामध्ये जनार्दन स्वामीच्या पादुकाचा फोटो, छोटे छोटा फोटो पाहते. आपलं व्हिजिटिंग कार्ड असतं, तुमच्या पत्त्याचं कार्ड, एक सद्ग्रस्त आहे, त्याने आपला पत्ता आणि जनार्दन स्वामीच्या पादुका त्याच्यावर ठेवा. ज्ञानाचं विसरलो. म्हणून आपले तुम्ही जर श्रीमंत असाल, जरूर असं प्रवचन ऐकले भाऊ, आणि तुम्ही सोन्याच्या पादुका करून ठेवा छोट्या, कारण सोनं फार स्वस्त आहे. तुमची परिस्थिती असेल थोडी साधारण तर चांदीच्या करा, आणखीन साधारण असेल तांब्याच्या करा, आणखीन साधारण असेल तर लाकडाच्या करा. नाहीतर आता याच्या पुढे काय सांगू. पाय तुझे पाय चरणाचे ध्यान हेचे माझे संदर्शन. गुरु चरणाचे ध्यान हेचे माझे संदर्शन. गुरु चरणाचे ध्यान हेचे माझे संदर्शन. हेचे माझे संदर्शन. हेचे माझे संदर्शन. Fire
नाही तर सकाळ संध्याकाळ त्यांच्या चरणाचं ध्यान कर. त्या मुलाला सारखं त्याच्या डोळ्यातून पाणी काय यायचं ते माझ्या भावाजींचे पादुका भावाजींचे पाय पाहिल्यानंतर ते मला त्रास होऊन ते पेशाचे निघून गेलं, पळून गेलं. कसं राहायचं? म्हणून द्यावं ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदा मंत्र मूलम. त्यांनी मंत्र दिला महात्मा गांधींना. लहानपणी खूप भीती वाटायची अंधारात, लहान लेकरांना भीती वाटते. मग त्यांच्या घरामध्ये एक भगिनी यायची, भाविक होती बिचारी. आता गुजराती समाज भाविकच असतो. बोले मोहनदास क्यों घाबरताय? का बा घाबरतो? म्हणजे मला भूताचं बी वाटतं. अरे म्हणून भूताचं बी वाटायचं काही कारण नाही. हे राम हे राम हे राम म्हणायचं. रामाच्या नावापुढे भूत पळून जातं. लहानपणी घडलेला संस्कार शेवटपर्यंत टिकलं. महाराज 3 गोळ्या मारल्या, हे राम म्हणून प्राण सोडला. हाच प्रकार नीट लक्ष देऊन ऐका. शिकलेलं मुलं. अब्राहम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, त्याला पण गोळ्या मारल्या. धार्मिक नसल्यामुळं तो पेशाचे झाला आणि महात्मा गांधीला चांगली गती मिळाली. कडक त्याच्या ऑफिसमध्ये अजूनही बुटाचा आवाज येतो, अजूनही खुर्चीवर बसल्यासारखं वास होतो. ते काय म्हणतात त्याला, कोणतं हाऊस येते ते बंद करून ठेवलेले. त्याची खुर्ची, त्याचं बसायचं. अजून मी त्याच्या त्या खडाखडा आवाज येतो बुटाचा जाताना येताना. महात्मा गांधीचं असं पुढं ऐकलं, हे राम. शेवटी तुम्हाला स्फूर्ती आली, यायलाच पाहिजे. जनार्दन स्वामीचं चरित्र म्हणल्यानंतर काय, पाहता सद्गुरूचे मुख तान हरपुली भोग. पण या लक्षात, पाहता सद्गुरूचे मुख आमच्यासाठी, तुमच्यासाठी कधी आवरण राहावं. ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदा मंत्र मूलम गुरुवाक्य. साधं मंत्र तिने शेवटपर्यंत तोच मंत्र जपला. म्हणजे त्याच मंत्राचा श्रीरामावर अत्यंत श्रद्धा. आणि म्हणून द्यावं ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदा मंत्र मूलम गुरुवाक्य. आता गुरुजीचे संबंध, आता एक कॉम्प्युटर युग आहे. गुरुजी कोणी म्हणत नाही, सर म्हणतात. सगळं सर कशाला म्हणतात? शेतकरी तुम्ही मोठा हाकल्या, जे 60-70 वर्ष त्यांना मोठा हाकल्या. तर बैलाला काय, बैलाला कळत बरं की, सरजा राजा, सर रे बाबा, तू माग सर आहे. सर म्हणजे मागे. आता सर म्हणजे गुरुजीला, ते मुलं गुरुजीपेक्षाही हुशार. गुरुजीने सांगितलं सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, भूगोलाचा तास चालू आहे. आता कोणाला सांगता येईल? गुरुजी मी सांग, सगळ्यात जास्त पाऊस जमिनीवर पडतो. गुरुजीला टक्कलच पडत. अशी मुलं आहेत आज. अरे बाबा, आम्हाला बाबाजींनी सांगितलं तुम्ही संस्कृत शिका. संस्कृत नवीन शाळा सुरू झाली, ते संस्कृत मास्टरला सांगितलं त्यांचे पाय पडा. आता आमच्या डोक्यावर एवढ्याला जातात. बाबाजींनी सांगितलं संस्कृत शिकवून राहिले, त्यांचे पाय पडा. ते म्हणे बाबा अशा नाही शिकणार, हे महात्मे लोक माझे पाय पडत, मी नाही शिकवणार संस्कृत त्यांना. अरे म्हणा दोन कोय ना, पण त्यांचा नमस्कार स्वीकार करा ना तुम्ही गुरुजी.
भावाजीची भाषा होती मास्तरी. बरं थोडंफार त्यांनी संस्कृत शिकायला लागला. आम्ही 7-8 लोक, 5-6 लोक होतो. थोड्या दिवस सगळे प्रकार करून दाखवले, आसनं पण करून दाखवले. श्रीमद भागवतात एकनाथी भागवत पण वाचून दाखव, आम्हाला वाचायला लावायचे, ते अर्थ सांगायचे मराठीतच पण सोपे भाषेत. पतंजली योग सूत्राचं पण प्राणायाम करून घेतला, हे करून घेतलं, सगळं शास्त्र कोविद सगळ्यांच हे जनार्दन स्वामी मध्ये पाहायला होतं. म्हणून ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदा, मंत्रमूलम गुरुवाक्य, मोक्षमूलम गुरुकुल. पूजा सत्य, मंत्र सत्यम, सत्यम देवम निरंजनम, गुरुवाक्य सदा सत्यम, सत्यमेकम परम पदम, अन्यथा शरण नास्ति. नाथबाबा लहानपणी स्नान करत असताना एक महात्मा आला आणि सांगितलं की कोण रे बेटा तू, कोणाचा तू, कोण एवढ्या सकाळी सकाळी गंगामाईमध्ये स्नान करतो, काय तुझं नाव? आणि माझं नाव एकनाथ. माझे आजोबाजी ते माझं सांभाळ करते. संत एकनाथ महाराजाचा जन्म सुद्धा मूळ नक्षत्रावर झाला. संत निवृत्तीनाथ महाराजाचा जन्म सुद्धा मूळ नक्षत्रावर झाला. पण आई वडिलांना त्रास होतो. मूळ नक्षत्रावर पहिले 2-3 चरण, शेवटच्या चरणाला चांगलं सांगितले. मूळ नक्षत्राचं शेवटचं चरण चांगलं सांगितलंय, ते शुभ कार्याला सुद्धा चांगलं सांगितलंय भविष्य शास्त्रामध्ये. चांगला मुलगा, गुटगुटीत मुलगा, भक्त हृदयाचं पाहिला त्यांनी. बेटा अरे ब्राह्मण आहे तू, तुझं मौंजी बंधन झालं म्हणजे आता करणार आहे. मौंजी बंधन झाल्यानंतर सद्गुरू करावा, मग तुला चांगला आनंद मिळेल. म्हणजे असे सद्गुरू कुठे? म्हणजे देवगिरी किल्ल्यावर आहे, जनार्दन स्वामी नाव आहे. सत्पुरुष तिथं राहतात, तसे वास्तविक ते किल्लेदार आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींचं म्हणजे नाथांचे गुरुदेवांचं जर तुम्ही फोटो पाहिला तर उपगंध लावलेलं आहे, आडवं पण बसून लावलेले आहे. वैष्णवाची चिन्ह पण आहे आणि शैवाची चिन्ह पण आहे. म्हणून तुम्ही जर एकनाथी भागवत वाटलं तर एका जनार्दनी, जनार्दन स्वामी हरिहराचं एक, त्याच्यात सुद्धा हे आलेलं आहे. आणि धर्मजागो जनार्दनाचं एकही माधवगिरी बाबांनी काढलेलं नाही. धर्मजागो निवृत्तीचा हे ज्ञानेश्वरीमध्ये वाचलं होतं, पण आमच्या संतगिरी महाराजांनी ते चांगलं त्यांची गाथा वाचली, हे वाचलं. मला बरं झालं, मला पुष्टी मिळाली. हे काय माझ्या मनानं केलं नाही. काय लोक म्हणतात मनानं केलं, काही तिथं खरं वाचते धर्मजागो निवृत्तीच आहे. पण आमच्या दृष्टिकोनातून आमची श्रद्धा आहे, आमचे निवृत्तीनाथ महाराज आणि सद्गुरू जनार्दन स्वामी सदाशिव स्वरूपच आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ. नाथ शेष्टी आहे, खेड्यातली मंडळी. नाथ शेष्टीच्या दिवशी जन्म झाला म्हणजे याचं नाव एकनाथ. जसं गाडगे पाटलाचं नाव एकनाथ. त्यावेळेस पैठणची वारी होती, त्यानं सांगितलं. आमच्या अशोकचं नाव आईला विचारलं, निवृत्तीनाथ यात्रेच्या दिवशी झालं बाबा म्हणून याचं नाव निवृत्ती ठेवलं. काल परवा पेढे घेऊन आलो तर का वाढदिवस, पण तारखेप्रमाणे नाही म्हणजे आमच्या आई या दिवशी बाळांच्या. सांगायचं तात्पर्य की असं पूर्ण नाव ठेवायचं. खूप आबाळ झाली, दुष्काळ, काही अन्नधान्य कमी पिकलं तर मग लय आबाळ झाले बा. त्यावेळेस जर मुलगा झाला तर त्यांना आबळ्या.
अशी पद्धत होती. तेव्हा काय एवढं शास्त्र प्रगत होतं का? जनार्दन स्वामीच्या वेळेस काही ठराविक लोक होते. बाबाजींचे जे आईचे वडील होते किसनराव मोहिते पाटील टापरगावचे, त्यांना थोडं भविष्यशास्त्राचं ज्ञान होतं. जनार्दन स्वामीचा जन्म झाल्यावर कळलं की हे वृश्चिक राशीमध्ये जन्माला आले, अनुराधा नक्षत्र आहे आणि ललिता पंचमी तिथी आहे. त्यांनी सांगितलं की म्हाळसा तुझ्या पोटी फार सोंग जन्माला आलं. आता हे मराठवाड्यातला शब्द आहे, तुझ्या पोटी फार सोंग जन्माला आलं, हे बाबाजीने स्वतः सांगितलं. आणि काय झालं बाबा म्हणे, अरे बाबा याचं नाव नारायण आहे जन्म नाव, पण हा जिथं जाईल तिथं लोकांचं कल्याण करेल म्हणून मी याचं नाव जनार्दन ठेवलं. जनार्दन अक्षरे चार नाथांनी जातीत जनार्दन स्वामीकडं मंत्रानुग्रह घे. त्यांनी सांगितलं की आजोबा मी स्नानाला गेला असताना एक महात्मा आले आणि त्यांनी सांगितलं की तू गुरु कर, सद्गुरु कर. आणि त्यांनी सांगितलं की देवगिरी केल्यावर कोणीतरी जनार्दन स्वामी राहतात, त्यांच्याकडे जा. नाथ बाबा सकाळी आजोबाला आजीला विचारलं, बेटा तू लहान आहे, इतक्या लांब जायचं नाही, काही नाही, काही भीती नाही. आणि तेवढ्या कुठं पैठण, कुठं देवगिरी म्हणजे औरंगाबाद, 50 किलोमीटरचं अंतर आहे. आता पायी आले. तिथं जनार्दन स्वामी नेमके स्नान पूजा करून बाहेर आले होते आणि हा लहानसा गुटगुटीत मुलगा 7-8 वर्षाचा आणि साष्टांग नमस्कार केला. नमस्कारावरच पालक होते महाराज. साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाला, बेटा कुठून आलात रे? म्हणजे मी प्रतिष्ठान क्षेत्राहून आलो. कशासाठी आला? अगदी शांत होते महाराज. शांतम निर्वैरम समदर्शना असे सत्पुरुष होते ते. निरपेक्ष मुनीम शांतम निर्वैरम समदर्शना. काय पाहिजे बेटा तुला? काय नाही महाराज, गुरुदेव तुमची सेवा करायसाठी आलो. त्यांनी म्हणलं नाही की मला मंत्र अनुग्रह पाहिजे, तुमची सेवा करण्यासाठी. हेच माऊलींनी सांगितलं. तद्विधी प्रणिपाते नेमकं म्हणून तनुमन जीवे चरणाशी लागा, अगर्वता करावे दाश. अगोदर सेवा मागाव, अगोदर सेवा करायची. सेव्यांना प्रसन्न झाल्यावर ते सर्व काही देतील ना. अगोदर महाराज मंत्रानुग्रह देणार का? आहे असे काही? बाबा मंत्र देतात का? असे पण म्हणणार आहे. सेवा करा. म्हातारपण झालं ना, आता माळ घालायची म्हणे. बरं दात नाही राहिली तोंडामध्ये. मला आता का बरं माळ घालतं? म्हणजे आता मला चावत नाही. मग चावत होत त्यावेळेस काय चावलं? आता कसं समजलं? पण हृदय, संत हृदय बाबा ते क्षमाचा सागर आहे, दयाचा सागर आहे. आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. बोळकं झालं तरी आता तरी पुढे करा. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि नाथबाबांनी सेवा केली महाराज जनार्दन स्वामींची. जनार्दन स्वामींची सेवा केली. स्वामी प्रसन्न झाले. वेळ झाला. थोडक्यात सांगतो. जनार्दन स्वामींनी सांगितलं, बेटा तुला काय लागतं? म्हणे महाराज भगवान दत्तात्रेय स्वामीचा तुम्हाला अनुग्रह आहे. भगवान दत्तात्रेयांचं दर्शन मला होईल.
हे मागायला पाहिजे. आपण काय मागतो कंसात सगळ्याला माहिती. आमचे लोक पण काय मागतात हे पण सगळ्याला माहिती. हे पण कंसात आहे. हे मागायचं. किती शांत बसलं. आमचे लोक शांत नाही ना काय मागायचं. भगवान दत्तात्रेयाचं तुम्हाला दर्शन, तुम्ही त्यांच्याशी बोलता, मला होईल हीच आशा एक देवा हीच आशा बाळगायची. पुन्हा 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 पुनरपि जननम पुनरपि मनरम पुनरपि जननी जठरे हरी संसारी. मला जन्मजन्मी काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा, काय उणे तुम्हा पाशी रेती शेती आमच्या राशी. तुकाराम महाराजांनी काय मागून घ्यायचं, याची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी, हीच माझी सर्वडी, न लगे मुक्ती धन संपदा, संता संगी देई सदा. तुका म्हणे गर्भवासी कुशल गा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा, काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा. हे माग बाबा, काय संसाराचे किती जर दिलं तरी ते कमीच. भगवान आणि भिक्षा मागायला गेले. भगवान बुद्धांचं दृष्टांत, भिक्षा मागताना सांगितलं, बाबा तुम्हाला एवढं कटोरं भरून भिक्षा देत, दुसरीकडे मागू नका. भाविक असेल बिचारी, तिने तो कटोरं पीठ टाकलं तर भरलंच नाही. घरातलं सर्व पीठ टाकलं, भरलंच नाही. तिने बाबा काय जादू केली तुम्ही, काय कटोरं आहे म्हणे. आई हा कटोरा नाही, ही माणसाची कवटी, किती द्या कमीच आहे. बुद्धाने तिला उपदेश देण्यासाठी ते सांगितलं की याच्यामध्ये किती टाक, नाही ते वरलं कडून मिळालं ना तर मग बरं होईल. एक फॅक्टरी तर 2 फॅक्टरी मिळालं तर चांगलं. यंदा कमी झाली हो कपाशी, मागच्या वर्षी बरी झाली. समाधानच नाही, किती द्या. मुलाला गाडी, मुलीला गाडी, बापाला गाडी, पत्नीला गाडी, तरी म्हणे अजून गाडी घ्यायची. घेते कशाला, या सगळ्या गाड्या बिघडल्या काय कारण नाही. तुम्ही 2 वर्ष सुद्धा गाडी वापरत नाही, विकून टाकतात. किती हवंय मार, आमच्याकडे सर्व गिराईक आहे, जा भाऊ घ्या, तुमच्या दिलं तुम्हाला, कशाला बोलायचं. तो कठोर आहे, भरतच नाही. दिलीप महाराज हे कृष्णा, एक कृष्णा वाढत. दत्तात्रय महाराज दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे, दुसरं काही. आणि हेच मागावं, जनार्दन स्वामीकडे हेच मागावं, मग दुसरं काही नाही. तुमचा सहवास जन्मोजन्मी लाभ. भगवान जनार्दन स्वामींनी नाथबाबाला दत्ताचं दृष्टांत दाखवला, दत्त महाराजांचं दर्शन घडून आणलं, दत्त महाराजांचा उष्टप्रसाद दिला. शिव उशिष्टाचे सेवन संताच्या द्वारे व्हावे ते श्रान, तेथे उचिष्टाचे होईल सेवन, राम नाम कानी पडेल. हे संत साहित्य म्हणजे तुकाराम महाराज कोणतरी अभंग असेल. संताच्या द्वारे श्वान व्हावं म्हणजे कुत्रा व्हावं, उष्ट खायला मिळेल, खरगट खायला मिळेल. काल मला तर आश्चर्य वाटलं. तुम्ही आता वृंदावनामध्ये शिकायला, तिथं वृंदावनामध्ये राजेंद्र दास महाराजांचं त्यांनी थोडंसं चरित्र सांगितलं त्यांचं, ते त्यांचे गुरुदेव सिद्ध पुरुष आणि हे बिचारे साधे गाई वगैरे वळायचे, काही जास्त शिकलेले नव्हते. आणि आज बाबा त्यांच्या संप्रदायामध्ये जगद्गुरूची पदवी. कैसा क्या हो गया ऐसा, बोले गुरुदेवांची सेवा करता करता गाई वळायच्या, त्यांची सेवा करायची. आणि त्या सेवेनं ते एक दिवस त्यांनी खरगट ताट धुवायचं सांगितलं. ते खरगट ताट मी धुतलं, फेकून नाही दिलं, माझ्या कटोऱ्यात घेतलं आणि ते पाणी पिऊन टाकलं. जे काय असेल हे सर्व त्यांचं आहे, माझं नाही. काय प्रमाण देतात बाबा, कोणत्या ग्रंथातून, कोणतं काय, बरं ते संस्कृत मधून इतकं विद्वान.
पण गुरुदेवांचं नाव घेतल्यानंतर गैवरून येतं मग इतकं अर्धच शरीरामध्ये अंतकरणामध्ये. म्हणून देव करू नका काय संत संग धरा म्हणून तनुमन जीवे. आणि परत आणखीन सांगून ठेवलं अगर्वता करावे दास्य सकळ. आणि हे सगळ्यात अवघड, सगळ्यात अवघड. कोणत्या बाबतीत हे डोकं वर काढणारच गर्व कोणी असो. कारण ती माय आहे, ती मायचं पुत्र आहे गर्व. आणि आई पोराशिवाय राहील का? अहंकार आणि गर्व त्याची मुलं आहे. कोणत्या रूपात तरी तो वर येतो. मानून माऊलीने याच्या खाली मला वाटतं लालशाहीनं अंडरलाईन केली असेल. म्हणून अगर्वता करावे दास्य सकळ. आणि हेच अवघड आहे. जय जनार्दन.